विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या केटीच्या महाविद्यालयातील जॉग्रफी डिपार्टमेंटमध्ये मी प्राध्यापक बाळासाहेब तांबे आपले सर्वांचे स्वागत करतो. ऑनलाईन लेक्चरच्या या सिरीजमध्ये TYBAचा जॉग्रफी रिजनल जॉग्रफी ऑफ इंडिया G3 या विषयाचे मागे दोन लेक्चर आपले झाले. मागच्या लेक्चरमध्ये आपण भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी याविषयी सविस्तरपणे अभ्यास केला आणि त्यामध्ये भारत हा कशा प्रकारे वेगवेगळ्या संकटांना सामोरा जात आजच्या स्थितीमध्ये येऊन पोहोचला याविषयी आपण त्यात भौगोलिक पार्श्वभूमीचा सुद्धा आपण आढावा घेतला. म्हणजे असं म्हटलं जातं की भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचे नाटक खेळले जाते आणि भारताचा भूगोल हा इतिहास घडण्यामध्ये कारणीभूत ठरलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण उत्तरेकडे असलेला हिमालय पर्वत, दक्षिणेला असलेला सह्याद्री पर्वत आणि अनेक नद्यांचा समूह त्या ठिकाणी असलेला उगम किंवा अस्तित्व या कारणामुळे या ठिकाणी इतिहास घडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला माहिती आहे की आर्य संस्कृती ही साधारणतः सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. कारण सिंधू नदीचा पाणी पुरवठा, सिंधू नदीचं असलेलं पाणी किंवा त्याचा सुजलम सुफलम असलेलं खोरं, तर ह्यासारख्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरला केला. त्याचबरोबर गडकिल्ल्यांचा अभ्यास हा सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असलेली गडकिल्ले आणि त्या ठिकाणी वेगवेगळे राजांनी येऊन केलेले आक्रमणं आणि त्याला दिलेला शिवाजी महाराजांसारख्या राजांनी दिलेला प्रतिसाद यासारख्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास करत असताना त्या ठिकाणचा भूगोल आपल्याला अभ्यासावा लागतो. तर एकंदरीत भारताचा ऐतिहासिक पार्श्वभूमी ही मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासली. या लेक्चरमध्ये आपण भारताचे स्थान आणि विस्तार याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. इंट्रोडक्शन हा चॅप्टर आहे आणि त्याच्या अंडर असलेला एक महत्त्वाचा लर्निंग पॉईंट आहे लोकेशन अँड एक्सटेंट ऑफ इंडिया. बघा, या नकाशावरून आपल्याला असं कळेल की भारताचं लोकेशन हे जगाच्या पाठीवर नक्की कोठे आहे. बघा, इंडिया लोकेशन इन नॉर्दर्न हेमिस्फियर इन दी कॉन्टिनेंट ऑफ एशिया. भारताचा जर इक्वेटर विषुववृत्ताचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी असलेलं जे लोकेशन आहे विषुववृत्ताचं, तर या विषुववृत्ताच्या उत्तरेला भारत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे ग्रीनिच रेखावृत्त आहे, तर या ग्रीनिच रेखावृत्ताच्या पूर्वेला भारत आहे. म्हणजे भारताचं लोकेशन हे उत्तर पूर्व गोलार्धात असल्याचं आपल्याला सांगता येतं. तर असा एक महत्त्वाचं लोकेशन हे भारताला या ठिकाणी मिळालं. जेणेकरून त्याचबरोबर भारत हा विषुववृत्ताच्या जवळ आहे. या ठिकाणचं जे विषुववृत्त आहे, तर या विषुववृत्ताच्या जवळ असलेला भारत म्हणजे हे विषुववृत्त बघा, या ठिकाणी असलेलं जे विषुववृत्त आहे 0° इक्वेटर, याच्या जवळ भारताचं लोकेशन आहे. म्हणजे भारताचं हवामान हे विषुववृत्तीय स्वरूपाचं सुद्धा आहे. अर्थात ह्या हवामानाचा विषय जरी आपला नसला तरीसुद्धा भारताचे वेगवेगळे म्हणजे हवामान घटक किंवा भारताच्या लोकांच्या राहणीमानावर झालेला परिणाम या सगळ्या गोष्टीवर परिणाम होतो तो भारताच्या लोकेशनचा. बघा, त्यानंतर भारत हा जो आशिया खंड जो आहे, या आशिया खंडामध्ये सुद्धा भारताचा लोकेशन हे दक्षिणेला येतं. बघा, ह्या आशिया खंडाचं लोकेशन आणि भारत हा आशिया खंडाच्या दक्षिणेला असलेला एक महत्त्वाचा देश आहे. द्वीपकल्पीय देश आहे. म्हणजेच काय, भारताचा जो दक्षिणेकडचा भाग आहे ज्याला दख्खनच्या पठाराचा भाग असं म्हटलं जातं, तो एक समुद्रामध्ये घुसल्यासारखा चिंचोळ्या स्वरूपाचा भाग आहे, म्हणून त्याला द्वीपकल्पीय भाग असं म्हटलं जातं. त्यानंतर भारताच्या लोकेशनमध्ये आपण अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार जर आपण पाहिला, लॅटिट्यूडनल एक्सटेन्शन म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार. बघा, या ठिकाणी या लोकेशनमध्ये 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर, म्हणजे 8°4' म्हणजे भारताच्या अगदी दक्षिणेकडचं टोक
जे तामिळनाडू राज्यातील शेवटचं टोक ज्याला आपण म्हणता येईल, तर हे 8°4' म्हणजे विषुववृत्त हे त्याच्याही दक्षिणेला आहे. विषुववृत्तापासून भारत हा उत्तरेला 8°4' या अक्षवृत्तावर आहे. तर त्याच्याही उत्तरेला जे उत्तरेचं अक्षवृत्त जे आहे साधारणतः 37°6' उत्तर. बघा, या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान भारताचं लोकेशन आहे. त्यानंतर लॉन्जिट्युडनल एक्सटेन्शन. बघा, या अक्षवृत्ती विस्तारामध्येच अजून एक महत्त्वाचा पॉईंट जर आपण पाहिला तर तो आहे भारताचा दक्षिणेकडचा जे अंदमान निकोबार बेटा जे आहे, तर ह्या अंदमान निकोबार बेटाच्या उत्तरेला सर्वात दक्षिणेला असलेलं जे भारताचं जे महत्त्वाचं बेट आहे ते या 8°4' सुद्धा दक्षिणेला आहे. म्हणजे 6° आसपास हे भारताचं लोकेशन आपल्याला दक्षिणेला पाहायला मिळतं. तर हाही एक महत्त्वाचा भाग म्हणजे अक्षवृत्ती विस्तार पाहत असताना आपल्याला भारताच्या दक्षिणेकडील दोन टोकांचा विचार करावा लागतो. एक मुख्य भूमीशी असलेलं आणि दुसरं जे अंदमान निकोबार बेटांजवळ असलेलं महत्त्वाचं टोक. त्यानंतर लॉन्जिट्युडनल एक्सटेन्शन हा जो भाग आहे, लॉन्जिट्युडनल एक्सटेन्शन यामध्ये भारताचं लोकेशन आपल्याला माहिती आहे. जसं उत्तर गोलार्धामध्ये आहे तसंच ग्रीनिच रेखावृत्ताचा जर आपण विचार केला तर त्यानुसार भारत हा ग्रीनिच रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे. म्हणजेच भारताच्या लोकेशन हे 68°7' पूर्व जे या ठिकाणी आहे, 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व जे या ठिकाणी आहे. साधारणतः या दोन रेखावृत्तादरम्यान या भारत हा विस्तारलेला आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत या अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार याचा जर आपण कॅल्क्युलेशन जरी केलं तरीसुद्धा साधारणतः त्याचा विस्तार हा साधारणतः 30 म्हणजे 8°4' ते 37°6' या दोघांमधला डिफरन्स जर आपण पाहिला जवळजवळ 30° रेखावृत्त आणि 30° अक्षवृत्त आणि 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व यांच्या दरम्यानचा जर विस्तार आपण पाहिला तर हा सुद्धा 30° रेखावृत्त इतका आपल्याला दिसतो. त्याचबरोबर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातं. बघा, हा जो भारताचा सेंटर आहे तर या सेंटरमधून कर्कवृत्त जातं. कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे सूर्याची किरणे लंबरूप पडण्याची अंतिम सीमा उत्तर गोलार्धातील त्याला आपण कर्कवृत्त असं म्हणतो. तर हे भारताच्या मध्यातून जातं. याचा अर्थ असा की भारताच्या या कर्कवृत्ताच्या उत्तरेला सूर्यकिरणे ही तिरपी होत जातात आणि दक्षिणेला हे वर्षातून दोनदा लंबरूप पडतात. प्रत्येक ठिकाणी हे दोनदा लंबरूप पडताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ज्यावेळेस सूर्य उत्तरेला जात असताना आणि सूर्य दक्षिणेला येत असताना अशी दोनदा या ठिकाणी सूर्याची किरणे लंबरूप पडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बघा, आता एरिया, भारताचा एरिया जो आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगणं अतिशय गरजेचं आहे की हे रेखावृत्तांच्या ज्या लाईन आहे या नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या दक्षिणेकडून उत्तरेला जाताना रेखावृत्तांच्या लाईन या दक्षिणेकडून उत्तरेला जाताना या तिरप्या होत जातात. बघा, ही लाईन तिरपी होत गेली किंवा ही लाईनसुद्धा दक्षिणेला येताना तिरपी होत गेली. याचा अर्थ असा की पृथ्वीचा पृष्ठभाग हा फुगीर असल्याकारणाने आणि जर भारताचा नकाशा आपण पृथ्वीगोलावर जर पाहिला
तर त्या ठिकाणी उत्तरेला जाणारी जी रेखावृत्त आहे ती त्यांच्यामधलं अंतर एकमेकांमधलं अंतर कमी होत जातं आणि त्या कारणामुळे या ठिकाणी या लाईन तिरप्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर भारताचा एरिया 32,87,263 चौरस किलोमीटर. बघा, विस्ताराच्या मानाने भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा देश आहे. जगातील एकूण क्षेत्रफळापैकी 2.4% क्षेत्रफळ या देशाने भारताला मिळालेलं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये भारताच्या 7वा क्रमांक आपण पाहत असताना रशिया, कॅनडा, अमेरिका, चायना, ब्राझील, ऑस्ट्रेलिया यासारखे जवळजवळ 6 देश हे आपल्या विस्ताराच्या बाबतीत पुढे आहे आणि 2.4%. तसं जर पाहिलं तर या 2.4% क्षेत्रफळावर जगाची 17% लोकसंख्या राहते. म्हणजेच भारतात क्षेत्रफळाच्या तुलनेत लोकसंख्या जास्त असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर भारताची कोस्टल लाईन हे रायटिंग टेक्स्ट मटेरियल जे आहे मी मुद्दामहून इंग्लिशमध्ये घेतलेलं आहे, कारण हे शब्द जे आहे आपल्या कानावरून जाणं अतिशय गरजेचं आहे. सागरी सीमा ही साधारणतः गुजरातच्या या किनाऱ्यापासून, बघा, सागरी सीमा गुजरातच्या कच्छच्या आखात इथून तर या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये सुवर्णरेखा नदी इथपर्यंत जर आपण विचार केला तर ह्या सागरी सीमेचा अभ्यास जर आपण केला तर ती आहे 6,100 किलोमीटर. आणि अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे यांची एकत्रित सीमा प्लस मुख्य भूमीची सीमा एकत्र जर आपण केली तर ती आहे 7,516.6 किलोमीटर. ठीक आहे. त्यानंतर भारताची जी भूसीमा आहे जी याच लाईनपासून उत्तरेला पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, चायना, भूतान तसेच बांगलादेश यांच्या सीमांना लागणारी जी सीमा आहे भूसीमा ती आहे 15,200 किलोमीटर लांबीची. त्यानंतर भारताची विड्थ म्हणजे रुंदी ही आहे  म्हणजे उत्तर आणि दक्षिण या इंदिरा कोलपासून तर दक्षिणेला असलेल्या इंदिरा पॉईंटपर्यंत भारताची रुंदी जी आहे ती आहे 3,214 किलोमीटर उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम आहे 2,933 किलोमीटर. Due to huge geographical coverage, India is divided into the 2 time zones, with the prime meridian at 82.30 minute east. हे जे महत्त्वाचं लॅटिट्यूड आहे, लॉन्जिट्यूड आहे, जे अलाहाबाद शहरातून जातं, तर हे जे आहे 82.82 डिग्री 82 डिग्री आणि 30 मिनिट पूर्व हे जे रेखावृत्त आहे यामुळे भारताचे 2 भागामध्ये रूपांतर होतं. म्हणजे उभे 2 भाग केले जाऊ शकतील. उभे 2 भाग या अर्थाने की त्याची जी पूर्व पश्चिम जी रुंदी आहे त्याच्या सेंटर जर आपण पकडला तर त्या ठिकाणी 82.5 किंवा 82.30 डिग्री हे रेखावृत्त आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्या आधाराने भारताची प्रमाण वेळ ही निश्चित केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर नदर्न मोस्ट पॉईंट सियाचीन ग्लेशियर, ठीक आहे, आणि साऊथचा जो पॉईंट आहे इंदिरा पॉईंट निकोबार आयलँड हा दक्षिणेकडचा पॉईंट. त्यानंतर बघा पूर्वेकडचा जो पॉईंट आहे, पश्चिमेकडचा पॉईंट
तो आहे गुजरात राज्यातील, आणि पूर्वेकडचा पॉईंट आहे तो आहे अरुणाचल प्रदेश राज्यातील किबुतू. भारतातील सर्वात उंच शिखर जे आहे माउंट K2, त्यालाच माउंट गॉडविन ऑस्टिन, हे जम्मू काश्मीर राज्यामध्ये काराकोरम रांगेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर लोएस्ट पॉईंट म्हणजे समुद्र सपाटीपेक्षा खोल असलेला पॉईंट केरळ राज्यात जो आहे कुटियानंद, हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर बघा भारताची, हे झालं भारताचा विस्तार, लोकेशन. त्यानंतर विस्तारामध्ये आपण काही महत्त्वाची आकडेवारी प्लस काही सराउंडिंग नेशन हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. भारताची भूसीमा ही बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, चायना, पाकिस्तान यासारख्या देशांना टच होते, स्पर्श करते. किंवा जे सागरी देश आहे जे आहे श्रीलंका आणि मालदीव या देशामध्ये ही भूसीमा आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल बाउंड्रीसाठी लगत असलेली राज्य जर आपण पाहिली तर गुजरात आणि राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर या राज्यांची बाउंड्री ही पाकिस्तान या स्टेटला आहे. जम्मू काश्मीरची बाउंड्री, काही बाउंड्री ही अफगाणिस्तान ह्या राज्याला, ह्या देशाला मिळते. त्याचबरोबर जम्मू काश्मीर, हरियाणा, त्यानंतर उत्तराखंड या राज्यांची जी सीमा आहे, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड या राज्यांची सीमा ही चायनाला मिळते. तसेच काही अरुणाचल प्रदेशची सीमा पण चायनाला मिळते. त्यानंतर नेपाळ राज्याला उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम या राज्यांची सीमा लगत आहे. तर भूतान देशाला सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांची सीमा लागते. तर म्यानमारला अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा या राज्यांची सीमा लागते. तर बांगलादेशाला पश्चिम बंगाल, मेघालय, त्रिपुरा या राज्यांची सीमा लागते. तर श्रीलंका आणि मालदीव हे समुद्री देश आहे आणि त्याची समुद्र सीमा ही भारताला टच होते. तर हाही एक महत्त्वाचा भाग या बाबतीत आपल्याला सांगता येतो. तर कोस्टल स्टेट जे आहे, कोस्टल स्टेट म्हणजे सागरी सीमेशी लगत असलेले स्टेट, ज्याला आपण कोस्टल स्टेट म्हणतो. त्यामध्ये गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, ओरिसा, कर्नाटका, वेस्ट बेंगॉल आणि गोवा या राज्यांचा क्रमांक, या राज्यांचा भूसीमा ही समुद्र सीमाला किंवा हिंदी महासागराला लगत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर भारताच्या आजूबाजूला असलेले जे सागर आहे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. भारताच्या पूर्वेला असलेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला असलेला अरबी समुद्र हे महत्त्वाचे उपशाखा या हिंदी महासागराच्या असल्याचे आपल्याला दिसतात. तर दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यानंतर पालची सामुद्रधुनी जी आहे, सामुद्रधुनी म्हणजे काय, तर सामुद्रधुनी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दोन देशांमध्ये असलेला निमुळता भाग, अतिशय कमी रुंदीचा भाग, ज्या ठिकाणातून आपल्याला वाहतूक करता येऊ शकते असा भाग म्हणजे सामुद्रधुनी. तर श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान पालची सामुद्रधुनी आहे. साधारणतः भारत आणि श्रीलंका हा फक्त 32 किलोमीटर एकमेकापासून असलेला अंतर आपल्याला पाहायला मिळतं. तर हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला दिसतो. एकंदरीत भारताचे स्थान आणि विस्तार यामध्ये भारताचे अक्षवृत्तीय स्थान आणि विस्तार, त्याचबरोबर भारताचे रेखावृत्तीय विस्तार, त्याचबरोबर भारताची लांबी रुंदी, भारताची क्षेत्रफळ, भारताची भूसीमा, सागरी सीमा, तसेच भारताच्या भोवती कोणते देश आहे, कोणते ओशन आहे, त्यांच्या लगत असलेली राज्य
याचा सविस्तर अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. तसेच नुकतेच या भारतामध्ये 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते, परंतु जम्मू काश्मीर या राज्याचे डिव्हायडेशन 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये झाले. म्हणून जे राज्य 29 होते ते 28 राज्य आणि जे केंद्रशासित प्रदेश 7 होते ते 9 केंद्रशासित प्रदेश, म्हणजे 28 राज्य व 9 केंद्रशासित प्रदेश असे एकूण सध्याच्या स्थितीत भारतामध्ये आहे. त्यामध्ये या सर्व स्टेटचा अभ्यास आपल्याला पुढे जसजसं आपण पुढे सिलेबस घेत जाऊ तसतसं आपल्याला अभ्यासण्यासाठी मिळणार आहे. वेगवेगळ्या स्टेटचा उल्लेख वेगवेगळ्या वितरणामध्ये आपल्याला दाखवता येणार आहे. तर याही दृष्टीने आपण सर्वांनी पुढील लेक्चर जे आहे ते व्यवस्थितरित्या ऐकावे, जेणेकरून आपला जो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेला जो भारताचा भूगोल आहे तो आपल्याला सविस्तरपणे अभ्यासता येईल. सर्वात मोठ्या विस्ताराचे राज्य राजस्थान आणि सर्वात कमी विस्ताराचे राज्य गोवा यासारख्या राज्यांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी भारताच्या बाबतीत विचार करता येतो. धन्यवाद. थँक्यू. काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर ते आपल्या गुगल क्लासरूममध्ये तुम्ही वेळच्या वेळी विचारत चला. थँक्यू व्हेरी मच.